अजित पवार शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण अजित पवारांचं लक्ष शरद पवार यांच्या खासदारांवर आहे। अजित पवारांकडून शरद पवारांच्या खासदारांना संपर्क केला गेलाय अशी माहिती आहे। पक्षातील एका वरिष्ठ महिला नेत्याला खासदारांशी संपर्क करण्याची जबाबदारी दिली गेली आहे। अजित पवारांनी यासाठीच दिल्लीवारी केली अशा सुद्धा चर्चा आहेत। खरं तर अजित पवार अमित शहांच्या भेटीसाठी गेलेत। विधानसभेच्या दृष्टीने जर विचार केला तर तिथं राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं, वजनदार खाती मिळावी म्हणून ते प्रयत्न करतात अशी चर्चा होती। मात्र आता दुसरी एक चर्चा समोर येते ती म्हणजे शरद पवारांच्या गटाला त्यांच्या गटाच्या खासदारांना धक्का देण्याच्या तयारीत अजित पवार आहेत का अशी चर्चा आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, अजितदादांची दिल्लीवारी यासाठीच होती असं म्हणायचं का? आणि नेमका पक्षातल्या कुठल्या महिला नेत्याला ही जबाबदारी दिली गेली आहे तिकडच्या खासदारांशी संपर्क करायची? ही जी महिला नेते आहे ही नुकतीच शरद पवार यांच्या पक्षातून त्यांच्याकडे आलेली आहे आणि ही नेते जी आहे ती दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये मुक्कामी राहत होती। आणि सध्या जर आपण पाहिलं तर सर्व खासदारांना अद्यापपर्यंत नवीन असल्यामुळं निवासस्थानं मिळालेली नाहीये। काही खासदारांच्या घराची कामं सुरू आहेत, त्यामुळे सर्व खासदार सेशन सुरू असल्यानं दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये राहतात। आणि ही जी व्यक्ती आहे ती दिल्लीच्या नजदीक असलेल्या एका राज्यातील आहे आणि आतापर्यंत शरद पवार यांच्या अनेक ज्या कामं आपण पाहिली असेल त्याच्यामध्ये त्या दरारी पुढे येताना पाहायला मिळाल्या होत्या, त्यापैकी ही एक व्यक्ती आहे। आणि त्या व्यक्तीने सध्या खासदाराशी संपर्क सुरू केलेला आहे। त्या व्यक्तीचं म्हणणं असं आहे की शेवटच्या 2 वर्षांमध्ये अजित पवार मुख्यमंत्री देखील बनू शकतात। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पटवून सांगताना असं सांगितलं जात आहे की 2 पक्ष फुटल्यानंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्येही कुठलाही परिणाम आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, त्यामुळे तुम्ही निश्चित राहा, लोक सगळं विसरतात असं देखील सांगितलं जात आहे। आणि 5 खासदारांशी वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क साधला जात आहे। सध्या हे खासदार जे आहेत त्यापैकी 1 ते 2 खासदार राजी होण्याच्या तयारीत आहे, इथपर्यंत पोहोचलेला आहे। मात्र जोपर्यंत कोरम पूर्ण होत नाही त्यामुळे पक्षांतर बंदीचा फटका जे खासदार जातील त्यांच्यावरती बसू शकतो। मागच्या काही उदाहरणं आपण पाहिलेत, मात्र परिस्थिती आता बदललेली आहे। अशा परिस्थितीमध्ये खासदारांना संपर्क साधला जात आहे आणि अजित पवार राजधानी दिल्लीमध्ये त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। कारण जेव्हा मोदी 3 ची स्थापना झालेली त्यावेळेस खासदारांप्रमाणे प्रत्येकाला मंत्रिपद देण्यात आले होते आणि शिंदे यांच्या पक्षाला स्वतंत्र प्रभार असं एक वेगळं खातं मिळालं, तर कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे महाराष्ट्राच्या दोन्ही पक्षांना। आणि शरद पवार यांच्या पक्षाची खासदारांची संख्या अधिक आहे, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून अजित पवार हे राजधानी दिल्लीमध्ये आपलं राजकीय वजन जे आहे खासदारांच्या माध्यमातून वाढून इच्छितात। कारण सध्याचं सरकार जे आहे ते भाजप सरकार नाही तर एनडीए सरकार आहे, त्यामध्ये आपलं जर वजन वाढलं तर एनडीए मध्ये आपलं देखील राजकीय वजन जे आहे, उपद्रव मूल्य जे आहे ते निश्चितपणे वाढत। त्या पद्धतीने शिंदे यांचे 7 खासदार आहेत, त्याच पद्धतीने अजित पवार यांना देखील आपली खासदारांची संख्या जी आहे ती वाढवायची आहे। त्यामुळे या खासदारांची संपर्क जो आहे तो सुरू आहे आणि महिला नेत्यांकडनं हा संपर्क केला जात आहे। ही महिला नेती जी आहे ती दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये मुक्कामी राहतात आणि सर्व खासदारांची जे आहे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे। सध्या 5 खासदारांशी संपर्क केला गेला आहे, त्यामध्ये अमोल मिटकरी यांनी वर्ध्याच्या एका खासदाराचा ट्विटद्वारे उल्लेख करण्यात आला होता। त्यानंतर या सगळ्या बाबींचा प्रकार समोर आला। अजित पवार ही राजधानी दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीमध्ये आल्यानंतर सुरुवातीला एक दिशाभूल करण्यात आली होती की ते अमित शहा यांची भेट घेऊ इच्छितात, मात्र त्यांचा खरा दौरा जो होता तो मिशन दिल्ली हाच होता। आणि आता हा जेव्हा कोरम पूर्ण होईल त्यानंतर अजित पवारच्या पक्षामध्ये दिल्लीमध्ये हे सर्व खासदार एकत्रित येतील। त्यांना काय आमिष देण्यात आलेली आहे हे अद्यापर्यंत समोर आलेलं आहे। आता दिल्लीमध्ये कॅबिनेट मंत्रीपद हवं असेल तर खासदारांची संख्या जी आहे ती त्यांना वाढावी लागणार आहे। प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले मंत्रीपद दिलं जात होतं मोदी 3च्या सुरुवातीला, मात्र त्यांनी ते घेतलं नाही। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता अजित पवार यांच्या पक्षाकडनं काही खासदारांची संपर्क जो आहे तो निश्चित आणि हा जो संपर्क करण्याचा प्रयत्न आहे त्याला यश येतं का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। अजित पवार आता शरद पवार यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत असं कळतंय, कारण अजित पवारांचं लक्ष हे शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांवर आहे आणि शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांकडून संपर्क केला गेलाय। पक्षातल्या एका वरिष्ठ महिला नेत्याला खासदारांशी संपर्क करायची जबाबदारी दिली गेली आहे असं सुद्धा कळतंय। शिवाय मागच्या 2 दिवस
अजितदादांचा जो दिल्ली दौरा होता, जो प्रचंड चर्चेत होता, तो सुद्धा याच कारणासाठी होता असंही आता म्हटलं जातंय.